आजकाल खूप लोक एक कॉमन कंप्लेंट घेऊन येतात. कंबर दुखते, गुडघे दुखतात, जिने चढताना त्रास होतो किंवा थोडं चाललं तरी थकवा येतो. बहुतेक लोक लगेच कॅल्शियम टॅबलेट सुरू करतात. पण एक महत्वाचा प्रश्न आहे, फक्त कॅल्शियम घेऊन बोन्स खरंच स्ट्रॉंग होतात का? रियालिटी अशी आहे की बोन्स स्ट्रॉंग होणं हा एक कम्प्लीट सिस्टीम आहे. फक्त कॅल्शियम पुरेसं नाही, त्यासाठी डायजेशन, व्हायटॅमिन्स, हॉर्मोन्स, मुवमेंट आणि लाईफस्टाईल सगळं इक्वली इम्पॉर्टंट आहे. आयुर्वेदामध्ये बोन्सला अस्थिधातू म्हणतात आणि अस्थिधातू स्ट्रॉंग होण्यासाठी सर्वात आधी अग्नी म्हणजेच डायजेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जर तुमचं डायजेशन वीक असेल तर तुम्ही कितीही कॅल्शियम रिच फूड खाल्लं तरी ते शरीरात ऍब्झॉर्ब होणार नाही. चला आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वात पहिली गोष्ट, व्हायटॅमिन डी आणि सनलाइट. व्हायटॅमिन डी शिवाय कॅल्शियम ऍब्झॉर्ब होत नाही. म्हणजे तुम्ही दूध, दही, सप्लिमेंट्स घेत असाल पण सनलाइट एक्सपोजर नसेल तर त्याचा फायदा पूर्ण मिळत नाही. दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटं उन्हात बसणं किंवा चालणं खूप आवश्यक आहे. 7:30 ते 10:30 सकाळचा हा टाइम बेस्ट असतो त्याच्यासाठी. डायरेक्ट सनलाइट स्किनवर पडायला हवं. ग्लास मधून येणारं सनलाइट काम करत नाही. उदाहरण घ्या, 2 लोक आहेत, दोघे समान डाएट घेतात. एक जण रोज सकाळी चालायला जातो आणि दुसरा दिवसभर इंडोर असतो. काही महिन्यांनी पाहिलं तर पहिल्या व्यक्तीची बोन स्ट्रेंथ आणि व्हायटॅमिन डी लेवल्स क्लिअरली बेटर असतात. दुसरी गोष्ट, कॅल्शियम रिच डाएट. पण नॅचरल सोर्सेस मधून कॅल्शियम फक्त दुधातून मिळतं असं नाही. तुम्ही तीळ, रागी, बदाम, ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स, पनीर, दही हे सगळे इन्क्लूड करू शकता. आयुर्वेदामध्ये विशेषतः तीळ खूप महत्वाचे मानले आहेत बोन्ससाठी. लंच मध्ये 1 वाटी दही, थोडस तूप आणि लिफी व्हेजिटेबल्स घेतले ना तर ते बोन्स साठी स्ट्रॉंग बेस तयार करतं. तिसरी गोष्ट, मॅग्नेशियम आणि सपोर्टिंग न्यूट्रिएंट्स. मॅग्नेशियम हा बोन डेन्सिटीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नट्स आणि सीड्स जसं ऑलमंड्स, वॉलनट्स, फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स हे मॅग्नेशियम देतात. सकाळी भिजवलेले ऑलमंड्स किंवा सोप सीड्स घेणं खूप बेनिफिशियल आहे. तुम्ही एक सिंपल हॅबिट ठेवू शकता. सकाळी वॉर्म वॉटर घ्यायचं, नंतर 5-6 भिजलेले बदाम आणि 1 टीस्पून सीड्स मिक्स घ्यायचे. व्हायटॅमिन सी सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण ते कोलॅजन बनवायला मदत करतं, जो बोनचा स्ट्रक्चर स्ट्रॉंग ठेवतो. लेमन वॉटर किंवा सिट्रस फ्रुट्स यासाठी उपयोगी आहेत. चौथी गोष्ट म्हणजे प्रोटीन. हे खूप लोक इग्नोर करतात. बोन्स फक्त कॅल्शियमचे नसतात, त्यात प्रोटीन मॅट्रिक्स सुद्धा असतो. जर प्रोटीन इंटेक कमी असेल तर बोन्स वीक होतात. तुम्ही डाएट मध्ये डाळ, चना, पीनट्स, पनीर, स्प्राउट्स इन्क्लूड करा. उदाहरणार्थ रोस्टेड चना किंवा बॉइल्ड पीनट्स हे सिंपल आणि इफेक्टिव्ह प्रोटीन स्नॅक्स आहेत. पाचवी गोष्ट, फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि लोड. बोन स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांना लोड लागतो. जर तुम्ही दिवसभर बसून असाल तर बोन्स वीक होतात. वॉकिंग, स्टेअर क्लाइम्बिंग, स्किपिंग, योगा हे बोन्सला सिग्नल देतात की स्ट्रॉंग व्हायचं आहे. एक सिंपल एक्झाम्पल, ॲस्ट्रोनॉट्स स्पेसमध्ये जातात तेव्हाच ग्रॅव्हिटी नसते, त्यामुळे त्यांच्या बोन्स वीक होऊ लागतात कारण बोन्सला रेजिस्टन्स मिळत नाही. तसंच आपल्या बॉडीमध्ये मुवमेंट नाही तर स्ट्रेंथ पण नाही. तुम्ही रोज 30-40 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग आणि काही वेट बिअरिंग एक्सरसाइजेस केल्या तर बोन डेन्सिटी मेंटेन राहते. 6वी गोष्ट, नाईट रुटीन आणि मिल्क. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास हळद टाकलेलं गरम दूध घेणं बेनिफिशियल आहे. त्यात कॅल्शियम मिळेल तुम्हाला, प्रोटीन आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात. आयुर्वेदामध्ये याला ओजस वाढवणारा मानलं जातं, म्हणजे बॉडीची हिलिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होते. 7वी गोष्ट, काय टाळायचं नेमकं? एक्सेस टी, कॉफी, स्मोकिंग, अल्कोहोल हे कॅल्शियम लॉस वाढवतात. प्रोसेस फूड, सॉफ्ट ड्रिंक्स आणि एक्सेस शुगर हे बोन्स विकन करतात. लेट नाईट जागरण, पुअर स्लीप हे हॉर्मोन बॅलन्स डिस्टर्ब करतात, त्यामुळे बोन लॉस वाढतो. 8वी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट, रुटीन आणि कन्सिस्टन्सी. आयुर्वेदा सांगतं की दिनचर्या म्हणजे डेली रुटीन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. टाइमवर खाणं, वेळेवर झोपणं, डायजेशन मेंटेन करणं हे सगळं बोन्सला लॉंग टर्म स्ट्रॉंग ठेवतं. आता एक प्रॅक्टिकल रियालिटी चेक घेऊया. जर तुम्ही फक्त सप्लिमेंट्सवर डिपेंड करत असाल पण सनलाईट नाही, एक्सरसाइज नाही, डाएट बॅलन्स नाही तर बोन स्ट्रॉंग होणं अवघड आहे. बोन स्ट्रॉंग बनवणं म्हणजे हॉलिस्टिक अप्रोच आहे.
जर तुम्हाला ऑलरेडी जॉईंट पेन, बॅक पेन, स्टिफनेस, विकनेस जाणवत असेल तर हे इग्नोर करू नका. तुम्ही तुमच्या नियरेस्ट माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला भेट देऊ शकता, जिथे आयुर्वेदिक अप्रोच सोबत लाईफस्टाईल करेक्शन आणि रूट कॉजवर काम केलं जातं. शेवटी एक सिम्पल टेकअवे, स्ट्रॉंग बोन्स हे टॅबलेट्सने नाही तर डेली हॅबिट्सने तयार होतात. सनलाईट, न्यूट्रिशन, डायजेशन, मुवमेंट आणि रुटीन हे 5 पिल्लर्स तुम्ही मेंटेन केलं ना तर तुमची हाडं नॅचरली स्ट्रॉंग राहतील. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्ही रोज सनलाईट आणि वॉकिंग करता का, आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.